श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला पारायण प्र श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री माता पितृभ्यो नमः। ओम नमः जिहेरंब मूर्ति वक्रतुंडागणाधिपति विद्यार्णवा कला संपत्ति भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदित पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चल निरंजन निर्विकार परिभक्त रज्जु बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार अम्मा दासा मिरविशी तरी वक्रतुंडा पाशा कुशधरा किंकिणी मंडिता नंदाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका अगार्थलिंग प्रकरण हस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपती गणराज मी अबुध वर्णना हे सहज परिकृपा करुणी सकळा भोज विकलापदा हरियता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगलारंभी मंगलाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कला मानस सवे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सवे सविराजा वे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मानंदिनी ती महाशक्ती हंस वाहिनी घेऊनी घेई महाराजा जिचेरी कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवितोय कोटी ती माय तू सवे गोरटी घेवडी येई महाराजा असो शेपाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिवंत येऊन वरालागी अर्पिते सकळ सिद्धी पूर्णपणा पावत ऐशा विनित वचना वरद मौरी हस्तकंजना स्पर्शने ज्ञाना मिरविले म्हणे महाराज कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐशे बोलणी सुशील धामा रसने स्थापिले सरस्वती या परिणमित श्री गुरुराज जेव्हा ज्ञान तमी सविता विराजे जो मक्ष पदाते वरुणी काज साधका ते विराजे तो ज्ञानेश गुरु ज्ञान देवटी संयोगिनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळुनी कर सपुटी ग्रंथा लागी अजरितसे वरदस्ते स्पर्शोनी मौळी फेली सकळ अज्ञान काजळ या परिचया बुद्धा जय अनन्य भावे नमितवी ज नरहरिवंशी विजय ध्वज धंडे राज नाम तयाचे साजे तोही पृष्ठी वैष्णी सहज ग्रंथाला आदरितसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित्तभगवती अनन्य भावी चरणावरती भाळ तिचे अर्पणिया या परिणमित श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतित तरी ग्रंथा तरी सुरस निवांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्ही वर्णावया अभूत शक्ती मद माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाढे स्वीकारत बोल बोबडे जड बाळा ओघोनी कोडे जगा माझी मिळता ही पहा जैसे कांच मन्यास सोमकांत नाव ठेवले त्यास तेनिचे सद्देलाज सोमास वरवणी बुंदा ढाळी तसे ते वितमता शरणागत नरहरी मालुदंडे सुत तस्मात महत श्रोते संत करा सरते अपरांतरी या परिपूर्वी कथा सारामृत ग्रंथ मदिला तुम्ही श्रद्धायुक्त आता येऊ कुणी वरदस्त भक्तिसार वदवहा जे संत झाले जगत विख्यात त्यांची मात्मे वदिले समस्त परिसारासार कथा त्यात मोडल्या असती महाराजा दया संतांच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगत विख्यात जगा माझी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी शुकारवयावधान द्यावे श्रुती असो कले प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी वधवाशी वैश्वनी स्निग्ध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ पंचम महाराज पंपलायन सहावा अर्विहोत्र नारायण सातवा दुर्मिला आठवा चमसजान करभाजन नववा तो ऐशे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण चौथ दृश्य झाले धवलारी
हरिने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंबन कनकासनी वैशुर सकल वैभव भूषणाकार मेळ सकळ आरच्या संभार सरिता झाला सपरिकर षोडशोपचारे भुयेशी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण अम्माचे केले श्रीरंगा हरे म्हणे जेव्हा ज्या की म्हणे काम वेदला माझ्या कलित अवतार घेणे ओझ्या तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एक म्हणे राजवंशी जाती उद्दी गळी तेवी तुम्ही कृपा कळवली अवतार दीक्षा मिळावी येलो म्हणते जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना कवना नामे कवना लक्षणा जगा माझे मिळवावे यावले द्वारकाधीशा कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेरे मशिंद्र होणे लक्ष जगा माझी मिळवावे यावरे हरी जो महालक्ष तो तव शिष्य होणे प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिळवजे या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिळवजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रोम प्रबुद्ध नामे कानिपा या परी पंचम पिपलायन प्रकाम मिरविजय जगी चरपटी नाम अयोत्रजो योगद्रम मिरविजय जगी नामे नागेश या परी द्रमिला अति समर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजय नववा तो करभाजन तो गहिने अशी मिरविजय नाम ऐसे अवतार महिकारण दीक्षे प्रती मिरवावे म्हणाल एक टपणी वास करणे सांगता अम्मा कलीस तुम्ही तरी तुम्हा सवे अवतारास बहुतेतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुळशीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मवास कवीर भक्त होईल तो या परी तो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणा होणी आवडता होईल नामा तो आणि भक्ती प्रौढीचा मोहंत तो नरहरी होईल नितांत आणि प्रत्यक्ष बळराम भक्त कुंडलीच होईल तो मी प्रत्यक्ष जन्मून ज्ञानदेव नामे मिळविन आणि धुलारी जो पंचान्न निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चित्रान जो सनामी मिळविल सोपान जी योग माया मानस मोन मुक्ताबाई विराजल या परी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा राशी माते रमत जनी जनांत होईल की नसवायचे समुच्चय करून करीत वळावी भक्ती महात्मे जान मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नार्थी म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती अम्मा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थाने केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरे बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथले परशार नंदने महामुनी व्यासित अगापुरी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी विरे अशी ते विरे चुकून ठाया ठायाशी आपाक काही उरले असे ते जीव दशे वाचून शकते महाराजांना पाळू दे तरी ते ठाई ठाई केवती विरे त्याची ठाई ऐकावे उपरिचर वसूयनी असता विरे गळले वृषी पाहता ते शरस्तंभी दुर्णी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुने ते विरे बिंदू द्रोणाकाठी पडताचे झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडिला अशी पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तात्काळ दोन कुपी जन्मला परी जळात तो भाग पडिला तो गळाशीला मत्स्यने तरी ते मत्स्यू तरी विरे नारायण प्रत्यक्ष आहे परी जीव दर्शविना गर्भवंश होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण त्याने मत्स्यदरी जन्म घेणे मच्छिंद्राचे जगात नामाने निर्वावे महाराजा या परी शिव कामावरी कोपून तृतीय नेत्रीचा काढून यानं महास्मर केला भस्मतेने ऐशे ग्रंथ बोलती परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे विरी प्राचन करून तरी तयाचे जर्शी अंतरिक्ष जाऊन जालिंदर नाम मिळवलं या परी कुरुवंशी जन्मेजे नागसत्रे आव्हान केले तया वंशी महानाळ आहे बृहत नाना राणा मिळवले तो महिलागी करीला होण तेव्हा गर्भ सांडीला द्विमूर्धन यज्ञ कोंडे दिप्यमान जालिंदरे जन्मावे या परी ब्रह्मविरे सहस्रची ऋषी निर्मिले सहस्र 88 तेव्हा विरे रेवा 83 रेवे माझे पडेवे हे ते माहीचे मर्म कशी विरे आहे रेवा 83 तेथे व्यापून जीव तसेही देहा लागे मिरवावे
तो महाराजा चमत्काराने रेणव सिद्ध नदीचे नामाने रेवा वेरेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे. पुढची वेळ आणि करेत सरकणी ओळी, अकस्मात पडिता प्राशिले तिने नेमस्त. भक्ष्य म्हणून जानपा ते जन्मेजयाचे नाग सत्रात, नागावती विप्रदेत त्यावेळी असते के निश्चित. सर्पिणीचे लपिले ब्रह्मवीरे उदरात, अंडजा सत्य रत्नयुक्त पुढे होईल महानाथ. भविष्य जाणून आचारी महातरुच्या पोकरी, तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीसुरी. 9 मास लोटले असो त्या अंडज शक्ती कायुक्त, जीवदशा सकळ होणे मुक्त. तरी अल्होत्र नारायण तिथं संचरीचे महाराजा, वेळे अंडाचं पात्र सांडून गेले हे तक्षक नंदने. तो वडाच्या पोखरस्थानी अद्याप आहे महाराजा, तरी तेथे अल्होत्र प्रवेश करिता सत्पात्र. वाट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावी. या परी मित्र रेत मंत्र संपत्ती, कृपे कुरवाळीला मच्छिंद्र गती. ती वरदा हस्ताची उकरलावी होती, साक्षात्कार मिळवेल ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य. सविता राजा सांडित होय, परी ते भविष्य काळी उकरडामय. वरद भक्षमा मिळवेल तिथे हरातो नारायण, शीघ्र संचरण दीक्षा करणं. गोरक्षाशी प्रतिष्ठ नावाने जगा माझे मिळवेल. या पडे मृंडाने कारणे सरोवर आणि या दक्ष सदनी, ते कमलोद्भव पाक शासनी. स्वारंभे पातले परी दक्षात्मत जेचे रूप राहते, नेत्र कटाक्षी पाहता परश्रेष्ठी. तेने धडाडून काम पाठी, इंद्रिय द्रवला तो परी तो चतुराननी. वैसला होता सभास्थानी, काम द्रवता इंद्रिय वदनी. परम चित्ते लाग मग रगुडीनी नाटाचे, छिन्नत केले रेताचे. ते एका आगळारे 60 सहस्राचे रेत भाग होईल. ते 60 सहस्र रेत प्रमाणाची जीवदशा अपत्ये वाळले किल्ले ऋषींची. झाले परी एक भागाशी विरे आहे तसेची. ते लज्जायुक्त होणे केरास सानिले भागीरथी जीवने. तया होणे मग एक भाग जाऊने, कुश बेटी स्थिरावला तरी तो कुश दरीचे निकले. रेत मागाची आहे वेली, ती पिपलायन मावली. संचारावे तेने तेथे, ताची चरपटले आहे रेत. म्हणे नाम चरपटनाथ, जगात मिरवणी जगत विख्यात. दीक्षेला निवरया या परी कुंभोपदाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला, तो गणपंथी मुक्त झाला. हाती बळे करोनिया एक भाग घटी पडता, अगस्त्य उदय झाला तत्वता. एक भाग मही वरता, कैली सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी, भिक्षा भरतारी उर्ध्वशी. भरतारी म्हणता भिक्षा पात्राचे, अंगणे ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात, येवणे पडले भरतरी अंत. ते कैलिके पाहुणे भविष्याते, भरतरी तक्ष रक्षितचे. तरी तो भरतरी रेत संगे, ब्रह्मिला नारायण प्रसंगी. संचरण रेत अंगी, भरतरी नामे गुरुजी. या परी हिमाद्रीच्या ऐपिनस्थानी, दिगद ठेरा महिने सैनी. ते सरस्वतीचे उद्देश करून विधी विर्याशी ढसळला. ते विरे गजकर्णात पडदाची झाला बिंदुयुक्त. तरी काही शिवरे होऊन विभक्त मुहीवरती पडिले. तया आवरोणी व्याघ्र झाली, कारत भितरे पावली. तया पाद संधीत तनु उतली, जीवदशा अत्रेची. तशा गजकर्णा सुती कारण प्रबुद्ध मिळूचे रेत रत्न. तया नामावी धाने प्रयत्न, कर्ण काणी पा मिळूचे. या परी वृक्षाची हतोटी, पडता वाळवंटीचे फुटी. कर्दम पुतळा करता जटी, अभिमंत्रणे भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवरे आव्हानिले पुतळामय. ते कर्मांजनी संचराय, जीवदशा मरवाई. अशी सांगणे रमा रमणे, संतुष्टी केले नमनारायणा. मग परस्परे नम नान मन करून या उठले ते. असो भगवंत देशी नवनारायण, पाहता मनराज मौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधी पाशी, जाऊन समाधी वर येले. नव समाधी मेरू पठारी, नवी समाधी शुकऋषीश्वरी. असो ते दाही तुळस शरीरी, पुढे तिथून निघाले. या परी शुक विळयाचे कथन, बदरिकाश्रेणी शिव ब्राह्मण. ब्रह्मा उदेशी झाले पतन, कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथा अमृताच, उजले आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले वृत्त, यांची कथा ऐकाय. असो सूर्य दोन्ही भाग झाला, एक मच्छीने प्रशला.
तव कवी नारायण संचरणी वाहिला गर्भ लागला वाणीची दिवसानुदिवस 9 मास मशीन लोटले जलधरास पुढे प्रसिद्ध अंडज सुरस यमुना दळी व्हावे तो त्याची एक कथा उतरली श्री कैलाशी अपर नामावली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुप्रभा मज देवाजी तुम्ही जपता जो मंत्र तर मज देवाजी पवित्र त्याने करून निचर सनाट म्हणे शिव म्हणे ओमे ऐक मी मंत्र उपदेशीने सकळीक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाणं पाहिजे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐशे ऐकता दयाधन अवश्य ते म्हणतसे मग सिद्ध करून नंदिकेश्वरन खंडता स्थानी महिवर श्रमणी वर्धता उमाईश्वर यमुना तटे येऊन पोचली मग उतरून नंदिकेश्वरावरून ती नंदी ठेवून तटावरती भयंता उतरून यमुने सरती जवळ काठी बैसली तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात अशी पाहुणे शुद्ध एकांत ते स्थानेश्वराशी मारले पळी तो मच्छदरात कवी नारायण निर्णित्यात पार्वतीचे उपदेशित नाथ मंत्र संजीवनीची तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भिष्ट होता मच्छिंद्राने ऐकले परी ग्रहणाचे झाले त्याने करून ज्ञान प्रकटले मी तू पुन्हा सर्व सर्वे सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वतीचे पुसत की कैशी चोज उपदेशात तू ते सापडेल खून ते माथे बोलणे धावी अपर्णेतून ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिराता ब्रह्म चोज करला गाठी मोहनाचार कर असे स्वरूपी वृत्ती साकार नको नव्हे हे मची सार अब्रह्म भुवनापासून ऐसे शिव ऐकता वचन जय पाहो चाकटोन तो मच्छंदरी नारायण कै महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याची म्हणती महाराज तू आहेशे येते तरी मम उपदेशाचा तुझे लाभ झाला कविराय परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करुणे तरी तुझ जन्म झाले पाठी बद्रिकाश्रमी शेवटी ते तुते देईल भेटी सर्व सामग्री सतींना ऐशी बुरून अज्ञात स्वस्थाना गेला अपरणी सहित एरिकडे गर्भ मच्छिंद्रात तोची मंत्र घोकी तसे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसिद्ध काळा समयास अंड सांडून जळत टास मच्छी गेली जलधरे असो अंड सांडून तरास मच्छी गेली जलधरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तरी महाराजा तव तेथे सुमेकाली बक पक्ष्यांची उतरली मंडळी मिनवेच्या यमुना जळी मी जगना सहित संचरले तो अकस्मात मित्रात मजात तटी अंडज शक्ती का पाहिली दृष्टी मग सर्व मिळून चंचुपटी खाद्य मिळून दुधिता ते चंचुपटांचा भेदव्रज त्याने अंड झाले जर्जर द्विशकल होऊन सत्वर मईवरी हलवले परिवरील शकल पडिले मी खाली शकलात बाळ विधी रयसारख उदका प्रवाही एकाएकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ त्याचा बोबट ते निहाळीचा चकचकाट पाहुण्या पळाले ते असो सकळ शक्ती का रत्नाकर आत मुक्त मुक्तिकेचा मद्र मच्छेंद्र असतात नमारी कन्या तिर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिका नाम सुगट पाहता अंडज शक्ती का प्रकट तो अंतरत्न तेज स्फुट बाळारम्य देखीला परिजो सविता मंग चित्ती द्रविला ममता म्हणे वाळ हे कोमल तत्वता या ते बक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती हे महाराजा कामिक मूर्ती बाळनी व सदनाती अरे हा कवी नारायण मच्छंदरी पावला जनन रे मच्छिंद्राशे या ते नाम जगा माझी निर्मिकी अरे हा दक्ष योगींद्र जठी तारक नौका मी पाठी तरी तू संशय सोडून पोटी सदनाने मारेगा ऐशे देव वागुत्त रत्ना कर्ण फुटे घे होता उशिना मग ते दृढ करून जाताना हृदय संपुटी पाळे तसे महाविश्वासाचे पाठी आधीच मोहन नांदेल फुटी आनंदाचे अपार पाठी आनंद पात्री हेलावे जैसे पयाचनी पात्री गुरुत शंकरा होय
मिसरीती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना, की दरिद्राची सुरवाडास मनी पेटली राजहंसा, ते गजशंडीची माळा ग्रवेश सुख का वाटले जाईना, की वंश वृद्धी ते शून्यमय चिंता काळी मा निशा आहे, तशा सुतमित्राचा होता उदय, मग तिथे चिंता कसा कवडीसाठी विचिता प्राण, ते माणसाची लादली सुखधन, की मृत्यू भयाचे असुख मानून चित्ता दडे चित्ता सांगळे, तो पिसाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रवे रावी हेलावे, मग स्नेह कवचे कर संपुटी, तो हे नाही नाहनेला, माळजेटी हृदय वावणी कामिका पोटी सदमी आणला तयाचे, शारदता नामे सुंदरा नारी, उपित झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी, सुतनरी लोकांत पाही पा पूर्ण भरोसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राज मानतसा, जगामाशी आव्हाने तन्नाय भागद, सर्व सुख सैनी पहुडावे, हा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छिंद्र, मग कामिका हाती सुरळा सुता, नवरत्नाचा सम पाहता, परमानंदली शारदता, माळ कवळीला स्नेह मिळी, स्नेही धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाजरी, जैसे सोमतेज करी सोमकांते द्रवतसे, असो कुशाचे मंडन, स्नेह भावी होता संगोपन, मग बाळ जठर पिंडीचा अग्न, पय पाहून शिकारी, तै स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगी करुणी मर्दने, तप्तदकी घालून स्नाने, बालकाची होईल तसे, आधीचे नामे शारदता, त्यावर अपत्य कामी कांता, तेथे बालमोहका मुद्रवता, कमळवेची वर्णाय, आधीच असता अमरवेली, त्यावरी पर्जनवृष्टी झाली, मग तो हिलावा लवलव पावली, कोणाशी वर्णवे काहीशी परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीशी मिती, 5 वर्षे वयावरती, मत्स्येंद्रनाथ मिरवला, तेव्हा कोणे एके दिवशी, सुदिनी उदयित भूमीशी, पिता म्हणे तमारी कन्येशी, त्याला जाऊये मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तेरा येत, मग जलदरी संचरण येतात, मच्छ्य बाळा अमानी तसे, तव लाळ्या सवे मिन ढाणे, आतुल्या ओढी कर संपुटी, बाहेर कडिता कांती, मही मनाते सवडी तसे, मच्छिंद्राशी महे सुत तमा वेचोली सांडवी, या मिना ऐशे उदनी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे, येदकडे मच्छिनाथ, मीन देखदा म्हणे होतात, आव्हा मातुळ कुळा घात, कामिका ताता मांडीला, तरी आपण असता ऐशी हराटे, बरवेपणे पाहता दृष्टी, योग्य नव्हे कर्मपाठी, उपकारा मिरवावे, पूर्वी असते की मातृकुळा रक्षिले, आपले तपाची बरे, राव बोधवणे निसत्रपाळ, नागकुळा वाचिले, मग एक एक मत्स्य वेचुनी, प्रवाह मिळवी जीवना लागुनी, ते कामिकांते दृष्टीने पाहुणे, परमते ते शोभला, जैसा परमसंभाळ पेटला मिरवी वडवाला, ठेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी दगाडे, वेग मंडळाची लाटी, चपळा पळती तेजा वटी, तैसा धडाडणे क्रोधपुटी, बाहेर आला तत्सरी, लक्ष्मी मच्छिंद्राचे मुखमंडन, सोकरपुटी केले तडण, म्हणे जलदरीचे काढिता मिळ, भूसर मजानशी, तरी पुन्हा जलदरी, मच्छ्य सोडितोशी, कैसा भिकारी, खाशील काय उदरांतरी, भीक मागू जाशील, असे ऐकून कामिकोचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षान, दोष त्याशी काही नसे, तरी हाची आता उद्देश, आरंभावे भिक्षानास, एरिकडे जलधरास, कामिक तेव्हा संचरला, एरिकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकून गमन करीत, भ्रमण करिता अद्वैतवनात, सुधाळ जागा दिसेना, मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहत झाला योगद्रम, तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागे आचरणा, ते तीव्र तपका सुची स्मित्या, मंत्रदृष्टी अद्वैतवनात, लोहकंटक पादांगुष्ठात, देवनी तप करीतसे, वर्धवायूचे करुणे भक्षण, दृष्टी अर्का देऊन दान, वाचा करुणे कृष्णार्पण, हरिभजनी मिरवला, शरीर क्लेशा देऊन दान, ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे, तेने अस्ति पंजार वरण, त्वचा तितकी मिळतसे, तपे भक्षले सकळ मांस, परी लागन लागे अस्ति स्तोचिच, मांस भक्षुनी सकळ भागास, रुधिरस सकळ आटिले, नेत्र फिरून झाल्या वाती, दिसू लागली कार्पा सरिती, सकळ तेजाची आटली भीती, महाघोर तपाने, अस्ति त्वचा व्यक्त होणे, शिरा दिसली चांगलपणे, सर्वांग गेले वळून, कष्टापरी मृतसे, ऐसे क्लेश असंभावित, मच्छिंद्रांगी जाणवत,
तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला. संचलन देवालय स्थगित झाला. उमाराया हे दक्ष या माता करुणालया. दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिष्ठका. रुंड भजना कैलास नायका. अपर्ण निधना कामांतका. वृषभोरयना महाराजा. हे सकल दानवंतका. देवादिशा उमाकांता. प्रलय रुद्रा त्रिपुरांतका. शिलपाणी महाराजा. हे शंकराना नामाभिधानी. पंचपरा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी. नरकपाला विराजी. ऐशे स्तुतीचे वाग्रत्न. दत्तार्पिता माळा करून त्याने तोषणी कामदहन. प्रत्यक्षपणे विरला. प्रत्यक्ष होता उमाकांत. नयनी यजिता धारा दत्त. मंगलिंगुनी प्रेमरहित. निकटापण बैसला. योग क्षमाची सकळ वार्ता. शिव पुसिता झाला दत्ता. त्याने सांगून क्षमवार्ता. शिव सुखा पुसले. या परी बोलता झाला श्रेष्ठ. बद्रिका आश्रमी काने नभूत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त. माझी करा कृपा. मग अवश्य उमारमन. वयंता पाहून चालले खनन. परिवासना दत्ता करणे. मच्छिंद्रदेव उद्बोधे. जशा लाभ असतो पदरी. तो सहज वळून येत घरी. लघुशंकी मूत्रधारी. मांदू सकट लागत असे. ही उष्णत्राची महिला चाली. आतुडे कल्पतरूची सावली. देवी दत्तवासाला उद्भवली. मच्छिंद्र दैव प्रकरणी या जोडत टाकल्या बाहेरी. झुरा ठेवून नेतगारी. देवी दत्तात्रेय वासनाला हरी. उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना. उभयता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरुप लवंगमा. अपार चिन्ह पाहती. सूर तरु पोपळे. बकुळ जंपक कडदळी. गोल छपू गुलाब केली. नारळी सोनकळी शुभल. सहज पाचने डाळीता महिषी. दैवे आतुडे हस्तपादाशी. देवी मच्छिंद्र दैवदिशी. दत्तवासना उद्भवली. ऐशीवर नेता अपार धरू. तरी बद्रिकेचा फार शिरू. कानना महानिकट मंदारू. मंद्राचर शोभला. दयावरून वशेत तळधर. मनी करणे त्या पार नेर. ती भागीरथी उत्तम तीर. निजदृष्टीने पाहिली. मग ते तोग भरून उभयंता करीते झाले गमन. असो मच्छिंद्रा कारण निजदृष्टीने पाहतील. येथे जी होईल वार्ता. श्री गुरुज्ञानी होई सांगता. निमित्त मात्र धुंडी सुता. ग्रंथा माझी मिळवले. धुंडी सुता नर हरिवंशी. मालवदे कवित्वाशी. निमित्त मात्र नर हरी कृपेशी. तोची बली ज्ञानीशी. स्वस्ती श्री भक्ती कथाचार. समर्थ गोरक्षकावे क्रियागार. सदा परिशुद्ध भावी चित्र. प्रथमाध्याय गुढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. स्वंभवतु शरस्तु. श्रीनवनाथ भक्तिशा प्रथमाध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. जय श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमोस्तु.